आर्या आणि समीरची गोष्ट एका साध्या भेटीतून सुरू झाली, पण त्यांच्या नात्याचा प्रवास साधा नव्हता. पुण्यातल्या एका IT कंपनीत समीरचा पहिला दिवस होता. नवीन शहर, नवीन नोकरी, नवीन लोक. त्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. त्याला ज्या डेस्कवर बसवण्यात आले तिथे शेजारी बसलेली होती आर्या. शांत, आत्मविश्वासू आणि बोलण्यात गोडवा असलेली ही आर्या. ती म्हणाली, तुम्ही नवीन आहात ना? काही मदत हवी असेल तर सांगा, ती म्हणाली. समीर हलकं हसला. हो, खरं सांगायचं तर थोडा गोंधळलोय. त्यावर आर्या म्हणाली, काळजी करू नका, 2 दिवसात सगळं जमेन. ती म्हणाली. त्या 2 दिवसात काम शिकवताना त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. कामाच्या विषयांपासून सुरुवात झाली, पण हळूहळू विषय आयुष्यावर, स्वप्नांवर, आवडीनिवडींवर आले. कॉफी ब्रेकमध्ये दोघे एकत्र बसू लागले. संध्याकाळी एकत्र बस स्टॉपवर उभे राहू लागले. एक दिवस पावसात दोघे अडकले. छत्री एकच होती. समीरने ती तिच्याकडे पुढे केली. तू धर, मी भिजेल. आर्या यावर हसली. दोघंही भिजलो तर आठवण छान राहील, अशी आर्या म्हणाली. त्या दिवशी समीरला जाणवलं की तो तिच्यावर असलेली फक्त मैत्री नाही आहे, तर तिच्यावर तो प्रेम करतोय. त्यानंतर काही आठवड्यांनी त्यांनी धाडस केलं. त्याने, आर्या, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं गोष्ट बोलायची आहे, असं समीर म्हणाला. माझ्या आयुष्यात तू आलीस आणि माझं सगळं बदललं. तू माझ्यासोबत आयुष्य घालवशील का? आर्या शांत झाली. काही क्षणानंतर ती म्हणाली, हो, पण माझी एक अट आहे. तो बोलला, काय? सांग. काहीही झालं तरी माझ्याशी बोलणं बंद करायचं नाही. वचन? समीर म्हणाला. दोघांनी घरच्यांना सांगितलं. आर्याचे आई वडील तयार होते. त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. समीरची आई मंजुळाबाई सुरुवातीला थोड्या नाराज होत्या, कारण त्यांना असं वाटत होतं की आमचा एकुलता एक मुलगा आहे, त्यांनी आमच्या पसंतीचे मुलीशी लग्न करायला हवं. त्यामुळे तो आर्या थोडीशी नापसंतच होती. पण मुलाच्या आनंदासाठी त्यांनी होकार दिला. त्या दोघांचं लग्न साधं झालं, पण आनंदात झालं. आर्या सासरी आली. सुरुवातीचे दिवस स्वप्नवत होते. समीर तिला स्वयंपाकात मदत करायचा. रात्री दोघांच्या गप्पा मारायच्या. भविष्याची स्वप्न रंगवायचे. मात्र मंजुळाबाईंच्या मनात हलकासा मस्तर वाढत होता. त्यांना वाटू लागले की मुलगा आता बायकोच्या जास्त जवळ आहे. त्यांना ती गोष्ट आवडत नसे. दरम्यान समीरच्या ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढला. तो रोज रात्री उशिरा घरी येऊ लागला. त्या दोघांचे फोन कमी झाले, संवाद कमी झाला. एक दिवस आर्याच्या नजरेत समीरच्या फोनवर एक मेसेज दिसला. तो मेसेज असा होता की, थँक्स फॉर येस्टरडे. ती खूप वेळ विचार करू लागली, हा असा मेसेज का आला असं तिच्या मोबाईलवर. तिच्या मनात शंकेची बीप पडलं. ही कोण? तिने विचारलं. त्यावर समीर म्हणाला, ऑफिसमधली सहकारी आहे. तो म्हणाला, मग काल काय झालं होतं? यावर तिने विचारलं. समीर म्हणाला, प्रोजेक्टचं काम होतं. पण तिच्या मनात संशय वाढला. वाद झाला, आवाज चढले. समीरला वाटलं त्याच्यावर विश्वास ठेवला जात नाही. आर्याला वाटलं तिच्या भावना समजल्या जात नाहीत. मंजुळाबाईंनी परिस्थितीत शब्द टाकले. त्यांनी दोघांना वेगवेगळं सांगितलं की समोरचा चुकीचा आहे. लहान गैरसमज हा खूप मोठा झाला. एक दिवस रागाच्या भरात समीर म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास नसेल तर इथे राहू नकोस. त्या एका वाक्याने आर्याचं मन तुटलं. ती माहेरी निघून गेली. सुरुवातीला दोघांनीही अहंकार धरला, पण दिवस जात गेले तसे दोघांनाही रिकामीपणा जाणवू लागला. घरात तिच्या हसण्याचा आवाज नव्हता. तिच्या हातात चहा नव्हता. तिच्या बोलण्यात ऊब नव्हती. दरम्यान ऑफिसमध्ये त्या मेसेजबद्दल स्पष्ट झाले की तो फक्त कामाचा संदर्भ होता. समीरला जाणवलं की त्याने नीट संवाद साधला नाही. चूक त्याचीही होती. तो थेट आर्याच्या माहेरी गेला. तो तिला म्हणाला, आर्या, मला माफ कर. तो तिला म्हणाला, मी तुझ्याशी नीट बोललो नाही. आर्या म्हणाली, मीही विश्वास ठेवायला हवा होता.
दोघं परत एकत्र आले. मंजुळाबाईंनाही आपली चूक कळली. त्यांनी आर्याची माफी मागितली. काही महिने शांततेत गेले. दोघांनी ठरवलं की काहीही झालं तरी संवाद थांबवायचा नाही. पण आयुष्याने पुन्हा परीक्षा घेतली. समीरची नोकरी गेली. तो घरी आला तेव्हा त्याच्या डोळ्यात भीती होती. मी अपयशी ठरलो, तो म्हणाला. यावर आर्याने त्याचा हात धरला. तू नाही, परिस्थिती बदलली आहे. आर्याने नोकरी सुरू केली. घर चालू लागलं. पण समीरला आतून कमीपणा वाटू लागला. तो चिडचिड करू लागला. एक दिवस आर्या शांतपणे म्हणाली, मी तुझ्या कमाईवर प्रेम केलं नव्हतं, मी तुझ्यावर केलं होतं. त्या शब्दांनी समीरच्या मनात काहीतरी तुटलं आणि काहीतरी नव्याने बांधलं गेलं. त्याने छोटा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तोटा झाला, ताण वाढला. पण यावेळी घरात दोषारोप नव्हते, साथ होती. मंजुळाबाईंनी त्यांच्या बांगड्या दिल्या. ही माझी गुंतवणूक नाही, हा माझा विश्वास आहे. हळूहळू त्याचा व्यवसायही वाढू लागला. त्याला पहिल्याच दिवशी मोठी ऑर्डर मिळाली. समीरचा आत्मविश्वास परत आला. काही दिवसांनी आर्या म्हणाली, आपण आई बाबा होणार आहोत. घरात आनंद पसरला. पार्टी ठेवली गेली. मित्र नातेवाईक आले. समीर म्हणाला, आज मला कळलं की संसारात प्रेम पुरेसं नाही, विश्वास आणि साथ हवी. काही महिन्यांनी त्यांना मुलगा झाला. घरात नव्या आयुष्याची चाहूल लागली. पण बाळाच्या जन्मानंतर नवीन आव्हाने सुरू झाली. झोपेच्या रात्री, जबाबदाऱ्या, आर्थिक नियोजन. आर्या थकू लागली. समीर व्यवसायात गुंतला. एक दिवस छोट्या गोष्टीवरून पुन्हा वाद झाला. तू आता माझ्यासाठी वेळ देत नाहीस, आर्या म्हणाली. समीर थांबला. त्याला भूतकाळ आठवला. त्याने शांतपणे उत्तर दिले, आपण पुन्हा तीच चूक करू नको. दोघे बसले, शांतपणे बोलले. गैरसमज तिथेच मिटवले. हळूहळू त्यांनी पालकत्व शिकायला सुरुवात केली. एकमेकांना वेळ देणं, एकमेकांची काळजी घेणं, छोट्या गोष्टींचं कौतुक करणं. एक संध्याकाळी ते तिघेही गच्चीवर बसले होते. बाळ त्यांच्यामध्ये हसत होतं. समीर म्हणाला, आपण खूप भांडलो, दूर गेलो, परत आलो. पण आज मला कळलं की नातं तुटत नाही, ते फक्त दुर्लक्षामुळे कमकुवत होतं. आर्या हसली आणि संवादामुळे पुन्हा मजबूत होतं. मंजुळाताई त्यांच्याकडे पाहत म्हणाल्या, संसार म्हणजे रोज नवं शिकणं. त्या दिवशी त्यांना समजले की परफेक्ट नातं नसतं, पण प्रयत्नशील नातं असतं. त्याच अहंकारापेक्षा प्रेम मोठं असतं. संयमापेक्षा विश्वास मोठा असतो आणि रागापेक्षा संवाद मोठा असतो. त्यांच्या प्रवासात विरह होता, गैरसमज होता, आर्थिक संकट होतं, अहंकार होता. पण शेवटी जिंकला तो विश्वास आणि त्यांच्या संसाराची खरी सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा त्यांनी ठरवलं काहीही झालं तरी हात सोडायचा नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला आणि व्हिडिओची पुढची स्टोरी तुम्हाला काय असेल हे जाणून घ्यायचं असेल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पार्ट 2 त्याचा मी लवकरच आणण्याचा प्रयत्न करेन. त्यात दोघांमध्ये पुन्हा एकदा विरह येतो, पुन्हा एकदा ते एकत्र येतात आणि त्याचा शेवट काय होतो हे त्या मी पार्टमध्ये सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. त्यामुळे तुम्हाला काय होईल, मी जे पुढचा पार्ट बनवेन तो नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला मी कोणता पार्ट टाकणार आहे ते कळेल नक्कीच. तर थँक्यू.